दार उघड बये, दार उघड. होम मिनिस्टर कोणाला बघ. होम मिनिस्टर शाळेला उशीर होतो. होम मिनिस्टर आज कामवाली बाई पण नाही आली. होम मिनिस्टर पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. मांजकर पैठणी घेऊन आला. होम मिनिस्टर. वहिनी उघडताना दा. होम मिनिस्टर. रोज वस्तूचं देणार. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. नमस्कार. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सत्यविजय कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी समता कॉलनी घाटकोपर पूर्व या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या सौ ममता सचिन राजगुरू या वहिनींना भेटून आजच्या या भागाला सुरुवात करणार आहोत. होम मिनिस्टर 10व्या वर्षाकडे जात असताना महाराष्ट्रातल्या कितीतरी घरांमधून सातत्याने म्हणजे आपण बघितलं की प्रत्येकजण संपर्क साधू पाहतोय आणि प्रत्येकाला असं वाटतं की आम्ही नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचणार. मग गेल्या काही भागांमध्ये जात असताना गप्पा मारत असताना त्या प्रत्येक भागात संवाद साधत असताना काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. ती वय वर्ष 35पेक्षा ज्या जास्त आहेत त्या अधिक खुश झालेल्या दिसत आहेत. कारण त्यांचं म्हणणं असं आहे 10 वर्ष वाट बघत होतो पण बरं झालं आता तुम्ही आमच्याकडे आलात. छोटीशी इच्छा छोटंसं स्वप्न पण ते केवढं मोठं असतं. आम्ही सुद्धा सातत्याने म्हणजे झी मराठीचं संपूर्ण कुटुंब संपूर्ण टीम सातत्याने प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तर करतच आहे. हा प्रवास अविरत सुरू आहे. तेव्हा या प्रवासामध्ये ज्यांनी खूप दिवस वाट बघितलेली आहे ज्या प्रतीक्षेत आहेत की होम मिनिस्टरचा हा कॅमेरा तुमच्या घरात येईल मी प्रार्थना करतो की त्यांची ती इच्छा पूर्ण हो आणि लवकरात लवकर त्यांच्या घरात जाऊन प्रत्येकाशी संवाद साधता येऊ. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया राजगुरू कुटुंब. नमस्कार. नमस्कार. काय झालं? डायरेक्ट जीभ बाहेर आली. घाबरायला लागले. का घाबरताय? घाबरू नका. थांबा थांबा. आज घेतो. धन्यवाद. अरे वा वा वा. थँक्यू थँक्यू. घ्या उखाणा घ्या. इंद्रधनुष्याचे 7 रंग ऊन पावसाचा खेळ सचिनरावांचं नाव घेते हा जमलाय माझ्यासाठी मेळ. काय सांगता हो? मला उगाच वाटलं माझ्यासाठी जमलं. नाही नाही माझ्यासाठी जमले. गंमत गंमत गंमत. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. हा हे माझे वडील. नमस्कार. हा माझ्या सासूबाई आहेत. नमस्कार. हा माझ्या दोघी नंदा नमस्कार. मोठे आणि लहान. माझी बहीण. नमस्कार. माझी भाची. नमस्कार. आणि माझ्या नंदेचे मिस्टर. नमस्कार. हा माझी ही मुलगी मोठी. नमस्कार. आणि ही लहान मुलगी. बर. आणि माझ्या बहिणीचे सासरे आले कल्याणवरून. नमस्कार. नमस्कार. आणि ही माझ्या भावाची मुलगी. बरं बरं बरं. आणि हा सगळा आमचा समता कॉलनीचा परिवार आहे. नमस्कार हा सगळ्यांना. समता कॉलनी. नमस्कार. समता कॉलनीचा. आणि आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. कौन में कौन, मेहंदी का कौन, रमेश राव जी का नाम लेके बोल रही हूँ. वो बोलते हम आपके कौन. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण तुमचं? माझं बालपण घाटकोपरच. घाटकोपरला कुठे? अगदी समोर. समोर म्हणजे? पंतनगरमध्ये. पंतनगरमध्ये. कोण कोण राहायचं तिकडे? माझी आई पप्पा आणि मोठी बहीण मी आणि लहान बहीण. तुमचा स्वभाव शांत पहिला? नाही मग? एकदम खोडकर डॅशिंग. वाटत नाही मला. नाही वाटत? नाही. हो का? आता थकली ना. खूप मस्ती करायचा लहानपणी? हा मस्तीखोर होती. कधी ओरडा वगैरे मिळायचा घरून? खूप पट्ट्याने मारलेले. तुम्ही? मी नाही हो. मग? पप्पानी मला पट्ट्याने. तुम्हाला? हो. का हो एवढं? हा पट्टीची मस्ती करून. हा ऐकत नाही. ऐकायचंच नाही तुम्ही? नाही. आणि मग लग्न कधी झालं? लग्न 2 फेब्रुवारी 1997. 97 मध्ये झालं. म्हणजे किती वर्ष झाली? 17 वर्ष. 17 वर्ष झाली लग्नाला. कसं जमलं कसं ते? आधी बोलवा मिस्टरांना बोलवा ना. याव. हे माझे मिस्टर सचिन राजगुरू. नमस्कार. नमस्कार. सिव्हिल इंजिनियर आहे रहेजामध्ये. हो का? बरं. तुम्हीच सांगणार का? तुमचं बालपण कुठलं? डोंबिवली. डोंबिवलीत कुठे? डोंबिवली वेस्टला महात्मा फुले रोड.
बरं. विष्णुनगर. मग तुमच्या घरी कोण कोण? माझे बाबा, आई आणि माझ्या 2 बहिणी मोठ्या आहेत, त्या दोघी, आणि मी. मग तुमचं बालपण कसं गेलं? एकदम मजेत? हो, एकदम व्यवस्थित गेलं. बरं, तुमचं जमलं कसं? आमचं अरेंज मॅरेज आहे. अरेंज मॅरेजच आहे. कसं काय ते? म्हणजे माझी स्थळ आलं होतं आम्हाला, तर माझी बहीण पहिल्यांदा गेली होती त्या बघायला. मला सांगायचा एक महत्त्वाचा किस्सा म्हणजे असं आहे की मला माझी नणंद बघायला आली होती एकटीच. मला काय माहिती नाही ह्या बघायला आल्या त्या. त्याच्यानंतर हे जवळजवळ त्याच्यानंतर हे बघायला आले आणि हे बघायला आल्यानंतर संध्याकाळी अजून एक दुसरा मुलगा आला होता बघायला. म्हणजे एक सकाळी एक नंतर संध्याकाळी एक. म्हणजे एका दिवशी दोन मुलांनी बघितला. एक सकाळी आले आणि आता एक संध्याकाळी येणार. तसं ते संध्याकाळी आले. संध्याकाळी ते पण उंच, पुरे, मस्त, पर्सनॅलिटी वगैरे छान. आणि ते पण माझ्या सासूच्या नात्यातले होते, पण तसं तेव्हा काय माहिती नव्हतं असं. आणि त्यांचा बिझनेस होता आणि हे सर्वसाधारण जॉब करणारे होते, मध्यम सगळं. मध्यमवर्गीय. आणि त्यांचं सगळं अगदी कार वगैरे घेऊन एकदम हायफाय फॅमिली आणि आली होती. ते आले आणि त्यांनी मला पसंत केलं. आणि नाही, नंतर महत्वाचं म्हणजे दोघांनी लवकर मला होकार कळवला आणि आला होकार तो एकाच दिवशी आला दोघांचाही. आणि होकार दोघांचा आल्यानंतर आहे ना मी कन्फ्यूज झाली. तर मी काय म्हणाली पप्पांना की मला आहे ना तो मुलगा पसंत आहे कारवाला, आणि पप्पांना हा पसंत होता. तर मी इतकं त्यांना हे करवते की नाही मला तोच मुलगा पसंत आहे. आणि पप्पा मला म्हणाले नाही मला हा मुलगा पसंत आहे. तर म्हणजे तुम्ही ह्याच्यात काय पाहिलं? तर म्हणाले ह्यांच्यामध्ये सगळं व्यवस्थित आहे, सुसंस्कृत मला सगळ्यात महत्त्वाचं यांच्यामध्ये जाणवलंय. तर मी म्हणजे नाही बाप्पा ह्याच्याकडे पण सगळे ते पण असतील ना सुसंस्कृत. असं करत करत आमच्या दोघांची खूप हे झाली, पण त्यांनी काय मात्र हट्ट सोडला नाही. मग मी नर्वस झाली, म्हटलं ठीक आहे चला. आणि मग ह्यांना हो म्हटलं. आणि मग नंतर ह्यांच्याशी लग्न झाल्यावर तो डोंबिवलीला शेजारीच तिथेच राहत होते ते. आणि कालांतराने असं झालं काही वर्षानंतर की तो मुलगा वारला आणि नंतर असं कळलं की तो त्याच्या व्यसनाधीन होता. पण त्या क्षणाला असं एकदम झटकन काळजाला चटका लागला की जर तो इतका क्षण माझा महत्त्वाचा होता की माझ्या वडिलांबरोबर मी जी हितगुज करत होती, तो इतका महत्त्वाचा क्षण होता. जर मी तेव्हा वडिलांचं ऐकलं नसतं तर आज माझं काय झालं असतं. आणि मला देवाच्या कृपेने हे मिळालेत आणि आज माझं सगळं चांगलं आहे. आता 17 वर्षानंतर काय वाटतं? आता 17 वर्षानंतर काय वाटतंय? अतिशय म्हणजे खूपच चांगले आहेत. आणि सासू सासरे अगदी मी त्यांची लाडकी सून आहे, एकुलती एक आहे म्हणून लाडकी असेल. आणि सगळ्यात लहान आहे. दोघी नंदा वगैरे कधी फटकारे मिळतात शब्दांचे, पण सगळे एकमेकांना सामावून. म्हणजे कोण नंदा देतात? शब्दांचे. बरं काम करतात दोघी मिळून. शब्दांचे फटकारे असतात. का असं ओरडते कधी कधी. का? काय गोष्टी पसंत पडत नाही मग चिडते मी, रागवते. तुम्ही कुठे राहता? डोंबिवली. हो, पण तिकडनं काही इकडे CCTV लावलाय? येत असतात. हो. मग तुमच्या वहिनीबद्दल काय सांगा? अतिशय एकदम डॅशिंग आहे, हौशी आहे, भयंकर आणि सगळ्यांची एकरूप असते. ओरडला वगैरे तरी असतो पण तीच उलट हसते आणि सोडून देते, परत येते एकत्र. पण तुम्ही काय सोडत नाही काय हो, तुमचं काय म्हणणं आहे? काय सांगाल आता इतक्या वर्षानंतर हा सगळा प्रसंग ऐकला किंवा आज सगळं छान आहे, सुखाचे दिवस आहेत, तुम्ही काय सांगाल? नाही, सांगण्यापेक्षा माझे वडील नसते. मी जे काय त्यांच्यामुळे आज लोक मुलामुळे वडिलांची ओळख सांगतात. मी त्यांची ओळख त्यांच्यामुळे मी ओळखतो लोकांना. स्वाभाविक आहे वडिलांची आठवण येणं. आणि असं आयुष्यातलं आमच्या अविस्मरणीय दिवस आहे ना की वयाचं त्यांची खूप इच्छा होती की 81 सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा करायचा. आणि ह्या सगळ्यांच्या भाग्यात नसतो, तो आमच्या भाग्यात मिळाला आणि तो त्यांच्यामुळे आम्हाला लाभला. म्हणजे आम्ही किती भाग्यवान आहोत की आम्हाला हा सोहळा करायला मिळाला. आणि आम्ही हा खूप मोठ्या ह्याने साजरा केला 12 जानेवारीला. खूप अटॅचमेंट होती, खूपच. म्हणजे हे कळतेच आहे मुलाची आणि वडिलांच्या प्रती असणारं प्रेम
बरं, या तुमच्या संसाराचं म्हणजे सुखी संसाराचं रहस्य किंवा यश, श्रेय मी म्हणतो, सुखी संसाराचं श्रेय द्यायचं झालं तर तुम्ही यांना द्याल? हो हो नक्की. का? म्हणजे तिचा स्वभाव चांगला आहे, सगळं चांगलं आहे, सांभाळून घेते सगळं. कधी रागवत नाहीत ना? नाही, होतात थोडेफार भांडणं आमची होतात. होतात. हा, मग कोण त्याच्यात बॅकफुटला कोण जातं? तीच जाते. काय हो? असं काय नाही. हा? फार खरं बोलतायत का त्या? हो, बडबड नाही हो. नाही, मग बडबड करते, ते काय बोलतच नाही ना. म्हणजे मी बडबड करत असताना ते काय आर्ग्यू करत नाहीत. काय डेअरिंगच नाही? काय हो, का नाही तुम्ही आर्ग्यू करत? नाही, कशाला वाढवायचं आणि कशाला दुखवायचं यांना, हो की नाही? म्हणून, हो ना? बरोबर आहे. बरं, आता या पहिल्या टप्प्यावर वजनाचा खेळ आहे आणि मी जेवढं वजन सांगणार तेवढं वजन अचूक वैरी गोळा करणार का आपण बघूया. मी जितकं वजन सांगणार तितकं वजन गोळा करायचं. जास्तीत जास्त वस्तू आणा म्हणजे जास्तीत जास्त बक्षीस मिळेल, पण तो आकडा अचूक होणं गरजेचं आहे. लग्नाची तारीख किती? 2 फेब्रुवारी 1997. 2 फेब्रुवारी म्हणजे 202. बरोबर की नाही? बरोबर ना? 202 ग्रॅम. बघूया 5 वस्तू. नमस्कार. 2 किलो 200 ग्रॅम ना? नाही, 2 किलो नाही, 200 ग्रॅम. बरोबर आहे, 2 ग्रॅम. 202. 202. ओके. बिस्किट म्हणून एकच पकडलं जाणार. वस्तू पाहिजेत. चमचा आणा, चमचा. बरोबर आहे 200. किती आहे हे? 4 झाले. शेवटची 30 सेकंद राहिलेली आहे. आता उठू नका, इथेच बसा. 200 आहे ना? हा, बरोबर आहे. 200. चॉकलेट अर्धा कर. 10 9 असं नाही चालत. 8 7 किती आहे दादा हे? 200 ना? 6 5 4 3 एक क्षण राहिलेला असताना 202 एवढं वजन झालेलं आहे. 1 2 3 4 5 गुणुले 200 म्हणजे किती? 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. नमस्कार. बरं, त्यांनी कुठला बदल केला पाहिजे हो स्वभावात? मी ज्या गोष्टी म्हणेल ना त्या ऍक्सेप्ट केल्या पाहिजे. काय हो? म्हणजे त्यांचंच भलं आहे त्याच्यात. त्यांचंच भलं आहे त्याच्यात. मान्य आहे तुम्हाला हे? विचार करीन नाही, मान्य आहे की नाही ते सांगा. बरं, मान्य. मान्य आहे. बरं, मान्य म्हणताय म्हणजे काही मान्य नाही. आणि यांनी कुठला स्वभावात बदल केला पाहिजे? तिने चिडचिडपणा जरा कमी केला पाहिजे. हो, मुलांवरती जे चिडचिड करते ते कमी केलं पाहिजे. काय हो? नाही हो. नाही हो काय? कुठे चिडचिड करते, मुलांवरती हसत राहते चिडचिड करते सारखी. ते कमी केले पाहिजे. बरं, मुलांनाच विचारूया. काय हो, मुलांवर चिडचिड होते? थोडी थोडी कधी कधी. तुमचं काय म्हणणं आहे? यांनी काय स्वभावात बदल केला पाहिजे? नाही केला पाहिजे बदल. काही? स्ट्रिक्ट आहे, डिसिप्लिन्ड आहे, म्हणून आम्ही आज आहोत. अरे बापरे. परत कदाचित नंतर फटके मिळायचे. बरं, आता हे अभिनय करणार आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी तो अभिनय ओळखायचा. हा, बघूया काय होणार. वेळ 45 सेकंदाची. आधी चित्रपटाचं नाव, फक्त ओठांची हालचाल करायची नाही. हा, रागाने काय बघताय माझ्याकडे? वेळ सुरू झाली. 3 वर्ड. मराठीचा आहे चित्रपट. पहिला वर्ड एक. बोलायचं वगैरे बोलायचं. एक विदूषक. एक होता विदूषक. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमची. आता गाणं ओळखायचं.
आवाज एक काय चुकलं चुकलं. एक झोका चुके काळजाचा ठोका असं म्हणत असतानाच काही दिवसापूर्वीच सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला कारण बातमी आली अभिनेत्री, निर्मात्या आणि सर्वांच्या लाडक्या स्मिता तळवलकर आपल्या सगळ्यांना सोडून गेल्या. आणि खरंच काळजाचा ठोका चुकला. ते स्मित हास्य हरपलं. या निमित्तानं स्मिता तळवलकर यांना संपूर्ण होम मिनिस्टरच्या कुटुंबाकडून मनापासून श्रद्धांजली, त्यांची आठवण करूया आणि पुढच्या अभिनयाकडे वळूया. अभिनंदन तुमचं. झी मराठीकडून हे मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले. अभिनंदन. आता म्हण आहे, म्हण. वेळ सुरू झाली. मी मला हृदय अंगाची लाई लाई होऊन म्हण 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 अंगरखा जाडा बलदंड भारी भारी जड अवजड अवजड असेल असतील शीतल जमतील 10 9 शक्तिवान 8 शक्तीपेक्षा युक्ती बरी 6 प्रश्नचिन्ह काय 5 4 मी बलवान 2 1 वेळ संपली. जया अंगी मोठेपण तया यातना कठी. पण ते आठव हे बघा, हा हे बघा कसं बरोबर आहे. हा जया अंगी कठीण काय करू. यातना यातना कसं हे बघा, एकही शब्द नाही हे आठवत. बघा हे बरोबर दाखवलं. यातना कसं, यातना असं असा अभिनय केल्यावर सगळ्यांना येईल. जया अंगी मोठेपण तया यातना कठी. अभिनंदन. खूप छान अभिनय केला. 2 बक्षिसं मिळाली. पण यानंतरच्या टप्प्यावर कोण पैठणी जिंकणार आणि आता नाव जाहीर करूया कुणाचं तरी. बघूया तुमच्यापैकी कुणाचं नाव जाहीर होतं. नाव आहे प्रिया दराडे. नाव सांगा. प्रिया दराडे. प्रिया संजय दराडे. घरी कोण कोण असतं? मी मिस्टर आणि मुलं. आत्ता कोण आहे घरातलं? आता मुलगा मुलगी. मुलाला बोलवा ना. बरोबर. व्हेरी गुड. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. बघूया कोण जिंकणार पैठणी. दोघींना 10-10 संधी. थेट चेंडू न टाकता इथून तो सरपटी टाकायचा आणि मग एक उंचवटा तयार केलेला आहे. त्या उंचवट्यावरून जाऊन जर बास्केटमध्ये चेंडू थांबला तर 1 गुण आणि मधोमध जे चाक ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे टायरच्या मध्ये जाऊन चेंडू थांबला तर 2 गुण. अशा पद्धतीने 10-10 संधी दोघींनाही मिळणार आणि या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. सुरुवात तुमच्यापासून. खेळा. 2 4 6 थांबा. आणि आता तुम्ही. 1
थांबा, या तुम्ही टाका. आठ आणि 1 ही गुणसंख्या आणि 5 संधी अजूनही शिल्लक आहेत. बघूया काय होणार. दोन, 3 झाले. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुझ्यासाठी. हां, बाबांना द्यायची. उपविजेत्या ठरल्या राजगुरू वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात विजेत्या ठरल्या दराडे वहिनी. त्यांना एक्सो डिशवॉश बार यांच्याकडून हे गिफ्ट हॅम्पर. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या दराडे वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. घाटकोपर पूर्व इथला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.